बाबू 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 काय मालिक तुम्हीच खाजवत बसा. गिऱ्हाईक आणले. या 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 बसा 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 बसा. किती मीटर देऊ? द्या 10 मीटर. 10 मीटर. 1 2. आज तारीख किती? आज तारीख 7. 7 8 9 10. हे धरा 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 असं धरा. असं काय फाडताय? असं काय फाडताय? पाडायचं. कसं फाडायचं? हे बघा असं धरायचं आणि असं फाडायचं. मी कसं पाडलं? मी असं पाडलं. तुम्ही तसं नाही फाडलं. हे असं धरलं असं फाडलं. मी म्हणतो असं पाडलं तर असं काय चाललंय काय? नाही मला काय आहे मी कटपीस करतोय. आपण बाहेर जाऊन हे दुकान बंद करू आणि बाहेर कटपीसचं दुकान टाकू. काय झालं? मी काय म्हणते शरद, त्या रोजच्या भांडणाचा आणि कटकटीचा कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा आपण वेगळं राहून आपला संसार थाटला तर. वेगळं राहून संसार करायचं माझ्याही मनात आहे ग. पण बघू, आपण फक्त तसं वातावरण निर्माण करू. हा पण सुरुवात मात्र त्यांना करू दे. असली नाटकं सहन करण्यापेक्षा आपण वेगळे राहिलेलेच बरं. या वातावरणात 1 मिनिट सुद्धा राहण्याची इच्छा नाही माझी. काळजी एवढीच वाटते की आई आणि बाबांना वाईट वाटेल. आपल्या मुलांना वेगळा संसार थाटायला सांगूया सावित्री. काय? आपणच आपल्या मुलांना वेगळं राहायला सांगायचं? अहो तुम्हाला बोलवतं तरी कसं? त्याला पर्याय नाही सावित्री, त्याला पर्याय नाही. हा निसर्ग नियम आहे. बघ म्हणजे पक्षी आपल्या पिलांना पंख फुटेपर्यंत त्यांना ऊब देतात, त्यांना चारा भरवतात आणि पिलांना पंख फुटताच ते आकाशात भरारी घेतात, आपलं नवं घरटं बांधतात. बाकीच्या प्राण्यांचं पण असंच आहे. निसर्गात असा एकही प्राणी नाही की ज्याला शेवटपर्यंत आपली मुलं आपल्या जवळच असावीत असा स्वार्थी विचार येतो. याला अपवाद एकच आहे, माणूस. माणसाला वाटतं की आपल्या मुलांनी म्हातारपणापर्यंत आपल्या जवळच असावं, आपल्या ऐकण्यात राहावं, आपली सेवा करत राहावी. का का स्वार्थ. माणूस एवढा स्वार्थी विचार का करतो? का तो आपल्या मुलांना पारतंत्र्य ठेवतो? का निसर्ग नियमाच्या विरुद्ध जातो? आपली मुलं झाली तरी त्यांना मुक्त जीवन आहे. म्हणजे आपल्या मुलांना आपणच पंख द्यायचे आणि आपणच त्यांचे पंख छाटून टाकायचे. गोपाळ शेठ समोर मुलांनी तुमचा अपमान केला हे तुमच्या मनाला खूप लागलंय ना? नाही सावित्री, तसं नाहीये, तसं नाहीये. अहो पण मुलांची भांडणं म्हणजे दुधाला आलेलं उधाण. थोडं समजुतीचं पाणी घातलं की सगळं व्यवस्थित होईल. नाही सावित्री, आता आपण आपल्या अपेक्षांसाठी त्यांची उपेक्षा करण्यात काही अर्थ नाही सावित्री. आता त्यांनी आपल्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या बायका मुलांसाठी जगावं. आपण जर त्यांच्या मार्गात आलो तर भांडण होतील सावित्री. अहो पण एकत्र कुटुंब म्हटलं की समज गैरसमज, हसणं रुसणं चालतच राहणार. चालतच राहणार एकत्र कुटुंबात. छोट्या कुटुंबात असं होत नाही सावित्री. एकत्र कुटुंबाची हीच समस्या आहे. प्रत्येकाला या कैदखान्यातून मोकळी हवी असते आणि म्हणूनच भांडणं सुरू होतात. आणि यातून काहीतरी भयंकर निर्माण होण्यापेक्षा आपण त्यांच्या पुढे वेगळं होण्याचा पर्याय ठेवूया. नाही तर सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांचे वैरी होतील सावित्री. नाही, असं होणार नाही. मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते. ते थोडीशी तापट असतील पण मायाळू आहेत. त्यांनी वेगळं राहिलेलं मला आवडणार नाही. मान्य की माझ्या मुलांना सुनांना थोडे जास्त कष्ट पडत असतील, पण मी त्यांचे कष्ट उचलेन आणि त्यांना आनंदात ठेवेन. हो, आनंदात ठेवेन. ऐक, अरे राजू, बबलू, लवकर या रे, पाणी गरम झालं. सगळी पुस्तकं घेतलीस? लवकर या. अरे राजू, बबलू, अरे चला, पुऱ्या तयार आहेत. ही बिस्किट दिलेली ती खायची, कळलं? ठेवून घे. चला चला, पुरी भाजी तयार आहे, शिरा तयार आहे, तुमच्या आवडीचं सगळं केलेलं आहे. आता आज एवढं घाई गडबडीत केलं आणि कुठे गेलेत कोणाच ठाऊक.
मी काय म्हणते, आज तुम्ही ऑफिसमध्ये लवकर या. मी वाटते. अरे हेमंत, लवकर ये, आमलेट तयार आहे. अरे लवकर ये, उशीर होत नाहीये का? अरे मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत. अरे या ना. कुठे सगळे गायब झालेत कोणास ठाऊक. बघतेच. अरे मुलानो, कुठे गेलेत सगळे? पिंकी, बबलू, बेबी, राजू. अरे हेमंत, लवकर या, सगळे नाश्ता तयार आहे. अरे या रे लवकर. सगळे तुझ्या हाकेच्या पलीकडे गेलेत सावित्री. गेले? अहो पण एवढ्या सकाळी उठून मी वसंताच्या मुलासाठी शिरा, आपल्या शरदच्या मुलासाठी पुरी भाजी आणि हेमंतसाठी ऑमलेट बनवलं आणि ते न खाताच गेले. काल त्यांची आवड वेगळी होती सावित्री, आज त्यांची आवड वेगळी असू शकेल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण त्याने मला हे सांगायला नको का? मला न सांगता त्यांनी न सांगताच तू ते बनवलंस. त्यांची आवड ते सांगत नाहीत, आपल्याला ती कळत नाही. याचाच अर्थ आता त्यांना जे करायचं ते करायची संधी हवी. आणि मला वाटतं सावित्री, आपण ती त्यांना द्यायला हवी. म्हणजे थोडक्यात काय? तर काही झालं तरी त्यांना वेगळं राहू द्यायचं. तुमचा हट्ट अजूनही तोच असला तरी मी तसं होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत या घरात वेगळ्या चुली पेटणार नाही. आणि ज्या दिवशी या घरात वेगळी चूल पेटेल त्या दिवशी माझीही चिता पेटलेली असेल. सावित्री, तू असं हॅलो. गोपाळ शेठ बोलतो की रे. नमस्कार गोपाळ शेठ. ते विश्वासरावला जरा दे की रे फोन. नाही, मालक अजून आले नाहीयेत. तुम्ही घरी फोन करा, घरी भेटतील ते. हॅलो. नमस्कार बघा सावित्री वहिनी, ही गोपाळ शेठ बोलतो मी. नमस्ते. ते विश्वासराव आहेत का हो घरात? एक मिनिट. अहो गोपाळ शेठचा फोन आहे. मी नाही आहे म्हणून सांग. अहो आपले गोपाळ शेठ. सांगितलं ना एकदा, मी नाही आहे म्हणून सांग. हॅलो. ते घरात नाहीये. खरं बोलता का तुम्ही? हो. तर अहो तुम्ही असं का सांगितलं? कधी नव्हे ते आज खोटं बोललात, आणि तेही गोपाळ शेठ बरोबर. अहो सावित्री, हा? गोपाळ शेठ येत आहेत. मी घरात नाहीये म्हणून सांग. अहो पण एवढ्या लांब ना माणूस तुम्हाला भेटायला आला आणि घरात असून नाही म्हणून सांगायचं? मी घरात नाहीये म्हणून सांगितलं होतं ना मगाशी फोनवर. आता पण सांग. अहो पण नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्ते. कुठे गेलं तुमचा विश्वासराव? काय बोलले नाहीत? तुमचा चेहराच बोलतो. तुम्ही खोटं बोलता. नाही, ते खरंच बाहेर गेले. 7 दिवस झाले आम्ही त्याची वाट बघतो बघा. आमची वाट लावून कुठं गेला की हो? दुकानात नाही, घरी नाही. कुठे गुप्त कुठे झाला तुमचा विश्वासराव? आम्हाला फसवा फसवी चालत नाही बघा. उद्या चाललो आम्ही बेळगावला. संध्याकाळी 5च्या आतमध्ये येऊन भेट म्हणावं, नाहीतर वाईट होईल. तोंड लपवितो, तोंड नवातच फक्त विश्वास. चल रे. गेले. हो, पण तुम्ही का तोंड लपवताय? अहो करणे त्याला डर कशाला? तुला सांगून काय उपयोग आहे? मग मला कशाला अंधारात ठेवताय? ग्रहण लागलं की अंधारा व्हायचाच. एवढं कसलं ग्रहण लागलंय? आता व्यापार म्हटलं की 100 कटकटी आल्यात. विश्वासराव, तू आणि घरात कसा रे?
हजारो लाखो माणसं बघितली, पण तुझ्यासारखा माणूस नाही बघितला रे, नाही बघितला. घरी विचारलं नाही, दुकानात विचारलं नाही. देवी सारख्या वहिनीला खोटं बोलायला लावलंस की रे. का केलंस हे पाप, का केलंस? गावी लोक तुझ्याच विरोधात बोलत होते रे, पण मी म्हटलं नाही रे, नाही. आमचा विश्वासराव तसा नाही. तो देव माणूस, भगवान माणूस, पण तू सैतान निघालास रे, सैतान निघालास. गोपाळ शेठ, आपण दुकानात जाऊन बोलूया. नको नको, तुझं ते दुकान पण नको आणि तुझा तो बंगला पण नको. एक नंबरचा लबाड माणूस रे तू. गोपाळ शेठ, अरे वा, रागवता म्हणत रे तुला. ठीक आहे, आजपासून तुझे माझे संबंध संपले. गोपाळ शेठ, अहो काय झालं ते सांगा तरी मला. काय सांगायचं वहिनी तुम्हाला? कोण सीताराम नावाचा माणूस घेऊन आला की हो माझ्याकडे. मला म्हणाला 15 लाख रुपये देऊन टाक रे याला. ह्याच्यावर विश्वास ठेवून देऊन टाकले की हो. हे बघा, हे बघा, त्याने सह्या पण करून टाकल्या टका टका. 15 लाख रुपये म्हणजे काही लहान रक्कम नाही हो वहिनी. ह्याने गॅरंटी दिली म्हणून देऊन टाकले की हो त्याला मी 15 लाख रुपये. सीताराम का गीताराम, मी कुठे ओळखतो त्याला? गोपाळ शेठ, या व्यापारातल्या गोष्टी माझ्या घरातल्या लोकांसमोर करून माझी इज्जत कमी करू नका. मला 1 आठवड्याची मुदत आहे, मी तुमची पैन चुकती करीन. 1 आठवडा काय रे, 1 वर्षाची दिली असती. पण तू घरात असून घरात नाही म्हणून सांगतोस. कसा विश्वास ठेवायचा रे तुझ्यावर? तुला जर माझ्यावर एवढा सुद्धा भरोसा नसेल तर माझं घर आणि दुकान लिहून देतो तुझ्या नावावर. असं म्हणतोस रे? हा. करून टाक रे साईनं. कर. तुमच्या दोघांच्या सह्या घेऊन काय करू रे? मुलांच्या पण सह्या घे की रे. उद्या तेच माझ्यावर उलटा लावा करतील ना रे. सह्या हव्यात तुला माझ्या मुलांच्या? हं. करतील. अरे माझी मुलं आहेत ती. माझ्या इज्जतीसाठी काही करतील. याच्या अगोदर तू अनुभव घेतलाच आहेस. वसंत, शरद, हेमंत, सह्या करून टाका. अहो जरा आत या. काय रे पोरं तुझी गेली की रे तुला सोडून बघ. गेले? नाही